नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर आजचा दिवस तुम्हाला खूप सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत। तर इथे बघा एक नवीन फिश टँकचं कणी वरचं छप्पर नवीन बनवलेलं आहे। ते अजून थोडंसं कट करून कणी मग ह्यावर बसवणार। हे जुनं थोडंसं कणी खराब झालेलं आहे ना म्हणून। आणि इथं नवीन छोटे छोटे मासे पण आणलेले आहेत। आता फक्त मला कणी ह्या खालच्या जे दगड आहेत की नाही ते त्या माशाने कणी जुन्या असं तोंडात घ्यायची आणि चोकून टाकायची, त्यामुळे ते सगळा कलर गेलेला आहे। तर ते खडे फक्त घ्यायचे आहेत मला। तर आता वाजलेले आहेत किती माहिती आहे, 3:30 वाजलेले आहेत। आणि मी जेवणाला घातलेल्या म्हणजे कधी आज उपवास असतो ना, श्रावणातला दुसरा सोमवार। आणि नील पण पकडतो, पहिला सोमवार पण पकडलेला। त्या सोमवारी कधी नको म्हणत होते, शेवटचा पकड वाटल्यात, पण नाही तो ऐकायला तयार नाही। त्यामुळे मी कधी जेवणाला लवकर घातलेलं आहे, म्हणजे शाळेतून तो 5:30ला आला की त्याला जर भूक लागली तर तो उपवास सोडू शकते म्हणून। तर इथं मसूर मी पाण्यामध्ये भिजत घातलेले आहे, कारण मला अख्खा मसूर करायचा आहे। पाण्यामध्ये कणी पालक धुवून पाण्यामध्ये ठेवलेला आहे। तर पालक मला गरम करून कणी गार करून पेस्ट करायचे, कारण मी पालक पनीर करणार आहे भाजी। इथे ताकाची कढी फोडणीला टाकलेली आहे। त्यानंतर इथे आपला भात पण झालेला आहे। तर इथं अख्खा मसूर मी फोडणीला टाकलेला आहे। तर तुम्हाला अख्खा मसूरची कणी रेसिपी बघायची असेल आमच्या कोल्हापूरच्या पद्धतीनं, तर मी सकाळी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, तो नक्की बघा। त्यानंतर मला पालक पनीर कणी फोडणीला टाकायचं होतं, पण पनीर अजून घट्ट होतं, थोडंसं अजून मऊ व्हायचं होतं, म्हणून पहिल्यांदा म्हटलं चपातीला पीठ मळून घ्यायचं। चपाती करायच्या म्हणूनच पीठ मळलं होतं, पण पोरं म्हणाले की ते फुलके कर, म्हणजे फुलके छान लागतात। तर पीठ मळून होई तोपर्यंत माझं मसूरला कणी शेवटचं ओलं खोबरं कोथिंबीर वगैरे टाकायचं बाकी होतं, ते टाकून घेतलं, गॅस बंद केला। त्यानंतर आता इकडे पनीरकडं आलेलं आहे। मला हे पूर्ण पनीर नको आहे, त्याच्यातलं अर्धं पनीर मी ठेवणार आहे आणि अर्ध्याचे तुकडे करून घेऊया। मी हे म्हणजे पनीर मी कधी असं तळून वगैरे अगोदर घेत नाही, कारण ते चामट लागतं ना रबरसारखं। मी तसंच टाकते, छान लागते। मी आज जे पालक पनीर केलेले आहे की नाही मी तुम्हाला दाखवणारच आहे। इतकी छान झालेली की नाही, तुम्ही नक्की करून बघा, अगदी सोप्या पद्धतीनं आणि कमी साहित्यामध्ये मी बनवलेले। काळा आहे की दोन काळ्या अंड्यात की बघितलंच नाही, त्याच्यात पांढरा डाग आहे, तसा पूर्ण काळा। तर नील देखील कणी शाळेतून आलेलं होतं, त्याला मी गरम भात आणि अख्खा मसूर कणी उपवास सोडायला लावला होता, थोडासा भात खा म्हणून, आणि नंतर फुलक्याने पालक वगैरे खा, कारण लहान पोरांना कणी इतका वेळ ठेवून पण बरं नाही वाटत, पण तो ऐकतच नाही, त्यामुळे मला असं जुगाड करायला लागते। तर इथं नीलच्या बाबांनी मी छोटे छोटे मासे आणले होते ना, तर मला पूर्ण काळ्या कलरचा मासा पाहिजे होता, तर त्याची चर्चा करत होतो आम्ही। तर भाजीसाठी इथं मी कढईमध्ये तेल घातलं, त्यानंतर जिरा टाकला, एक मिरचीचे 2 तुकडे करून टाकले, त्यानंतर कांदा टोमॅटो टाकला, त्यानंतर हळद टाकली आणि किचन किंग मसाला टाकला। तर हे सगळं परतून घ्यायचं आणि त्यानंतर आमची घरगुती चटणी टाकलेली आहे, तुमच्याकडे जे असेल ना ती टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं। आणि हे सगळं परतल्यानंतर आपण जे पालकची प्युरी करून घेतलेली आहे की नाही, म्हणजे पालक गरम पाण्यात एक उकळी काढायचं, त्यानंतर गार पाण्यामध्ये घालायचं आणि त्यानंतर कणी पेस्ट बनवून घ्यायची मिक्सरला। ती पालक प्युरी आपण ह्यामध्ये टाकलेलं आहे, एक उकळी छानशी येऊ द्यायची। हे बघा मस्तपैकी आपला कलर पण छान आलेला आहे आणि आपल्याला इतकीच ग्रेव्हीची थिकनेस पाहिजे। तर ह्यामध्ये त्यानंतर आपण पनीरचे तुकडे केलेले ते टाकायचे आणि ह्यावर कधी मी वरून एक थोडासा तडका देणार आहे, म्हणजे चव पण छान लागते। तर इथं मी एका हातामध्ये कधी फोन पकडलेला आणि एका हाताने कधी करत होते, त्यामुळे थोडंसं असं इकडे तिकडे होते। तर मी बटर टाकलेलं आहे, त्यावर थोडंसं कस्तुरी मेथी आणि आपली काश्मीरी लाल मिरची पावडर असते ना ती पण टाकायची। ती थोडंसं असं गरम झालं की आपण त्या पालक पनीरवर टाकायचं, छान लागते असा तडका। तर हा तडका टाकल्यानंतर थोडंसं कधी झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे पालक पनीरची भाजी झाली असं समजायचं आणि छान लागते। तर भाजी झाल्यानंतर कधी पहिल्यांदा देवाला नैवेद्य दाखवलं, 1-2 फुलके केली आणि देवाला नैवेद्य दाखवलं, त्यानंतर पोरांना पण वाढायला घातलं, कारण तनू देखील कधी आला होता आणि त्याला पण भूक लागली होती। आणि माझं कसं आहे, म्हणजे रोजच माझं रुटीन आहे, भाकरी करत किंवा चपाती करतच कधी पोरांना वाढून घेते, म्हणजे गरम खातात पण आणि जातं पण भरपूर। तर इथं माझं दूध पण गरम करून झालं होतं, बारीक गॅसवरच आम्ही गरम करतो, म्हणजे साय पण चांगली पकडते। तर हे बघा आजची श्रावण सोमवारची माझी पूजा। तर पहिल्यांदा तनूला वाढून घेतलं। आज दुधाचं काम नीलच्या बाबांच्याकडे होतं, कारण आज त्यांना सोमवारची सुट्टी असते, त्यामुळे नीलचा अजून कधी अभ्यास चालू होता, त्यामुळे त्याला नंतर शेवटी दिलं होतं। तर मी इथं फुलक्याचा त्या दोघांना वाढलं, त्यानंतर फुलक्याचा गॅस बंद केला होता। तर इथे हे बघा आजचा मेनू दाखवते तुम्हाला।
पालक पनीर, फुलके, अख्खा मसूर, भात आणि आपली ताकाची कढी. तर हे असं थोडंसं कणी थोडं काम करायचं, थोडं दुसरं करायचं, अशात कणी दगदग होते. पण कसं मला अजून पण फुलके इतके जमत नाही, कारण आमच्या कोल्हापूरच्या भागात कणी चपाती आणि भाकरीच जास्त करून करतात आणि चपात्या पण आमच्या मोठ्याच असतात. तुम्ही माझ्या व्लॉगमध्ये बघितलं असेल. फुलके आमच्याकडे करत नाही, त्यामुळे मला अजून सवय व्हायला कणी थोडे दिवस लागतील असं वाटते. पण पोरांना कणी आता फुलके जास्त आवडतात. अजून भांड्यांचा एक फेर व्हायचा आहे. दुपारची भांडी झालेली, ती अजून भांडी जाळी तशीच आहे. तर जेवणाला पण मी आज कसं लवकरच घातलेलं ना, 3:30 वाजता, त्यामुळे आता फुलके करून घेतले. त्यानंतर कणी नीलच्या बाबांना चपात्या केल्या, त्यानंतर चार्लीला चपात्या केल्या, चार्लीला पण घातलं, सगळ्यांना जेवायला वाढलं. त्यानंतर मी जाळीतली भांडी लावली आणि सगळी ओट्यावरची भांडी एकत्र करून घासून ओटा धुवून घेतलं आणि त्यानंतर मी माझा उपवास सोडला. कारण मला काम आवरल्याशिवाय कधी जेवण जात नाही. मग जेवण अगोदर करायचं आणि बाकीचं नंतर भांडी वगैरे करायची म्हटलं ना की मला जेवतानाच कधी डोळ्यासमोर सगळी भांडी वगैरे असं काम दिसायला चालू होते आणि शांतपणे जेवायलाच होत नाही. त्यामुळे कधी माझी सवयच आहे सगळी कामं आवरायची, त्यानंतर जेवायला बसायचं, संध्याकाळचा असो किंवा सकाळचा असो. चला, ह्यासोबतच कधी आजचा संध्याकाळचा व्लॉग मी इथंच बंद करते. तर तुम्हाला आजचं सोमवारचं रुटीन माझं कसं वाटलं ते नक्की सांगा आणि माझी जर व्लॉग आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे मी रोज व्लॉग टाकल्यानंतर कधी तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतं, म्हणून सबस्क्राईब करायचं.